धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात टळला. चालक वाहकांच्या सतर्कतेमुळे 19 प्रवाशांचे प्राण वाचले. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली असून एसटी चालक वाहकांच्या प्रसंग अवधानामुळे 19 प्रवासी सुखरूप बचावले. यावल येथून वापीकडे जाणारी एसटी बस क्रमांक MH20 BL 3922 नीम दरडा फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सापडली. या धडकेत बसची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 19 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालक भिका तडवी आणि वाहक अमित तडवी यांनी अत्यंत धैर्याने बसवरील नियंत्रण राखत मोठा अनर्थ टाळला. त्यांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. अपघातानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना तात्काळ दुसऱ्या बसमध्ये हलविण्यात आले. त्यामुळे प्रवास सुरळीत सुरू राहिला. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातग्रस्त बस रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत. गाडीमध्ये 19 पॅसेंजर होते. कोणालाही काही लागलं नाही. गाडी जागेवरच उभी होती. आणि अपघात कसं काय झाला? एक कंटेनरवाला दोघं गाड्या सोबत चालत होत्या आणि एक कंटेनरवाला आपल्या बाजूने चालत होता. तर आपण त्याच्या बाजूला असताना त्याच्या समोरून एक व्यक्ती पाणी घ्यायला चाललेला होता. तर त्याला वाचवायला गेला. त्याच्यामध्ये त्यानं गाडी राईट साईडला दाबली. राईट साईडमध्ये आपल्याला डिवायडर होतं तर आपल्याला गाडी दाबायला जागाच भेटली नाही. त्याच्यामुळे त्याचा मागचा भाग आपल्या पुढच्या शोला लागला आणि गाडीचा समोरचा काच तुटलेला. आणि ती गाडी पकडली का? ती गाडी पुढे निघून गेलेली आहे. आपण पुढे ते गाडीचा नंबर सांगितलेला आहे. पुढे पोलीस त्यांना पकडणार. आणि तुम्ही कुठून कुठे जात होते? आम्ही यावलवरून वापी जातोय आणि हे इथं दैवेल आणि विसरवाडीच्या मध्ये झालेलं. एकूण पॅसेंजर किती होते बसमध्ये? 19 जण होते. कोणालाही काही दुखापत झाली नाही. गाडी लोक दुसऱ्या गाडीमध्ये चालले गेले. तुम्हाला? आम्हालाही काही झालेलं नाही. ड्रायव्हर पण चांगले आहेत. आम्ही पण चांगले.